नमस्कार. शब्दधन मध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. या यश तुमच्या हातात नावाच्या पुस्तकातील शिव खेरा यांच्या वाक्याप्रमाणेच आज एका यशस्वी उद्योजक, एक यशस्वी शेतकरी, एक यशस्वी राजकीय कारकीर्द ज्यांची राहिलेली आहे आणि ज्यांचा आज 55वा वाढदिवस आहे असे आदरणीय सुनील तात्या वाबळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तात्या, मी सर्वप्रथम शब्दधन मध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू. तसं पाहायला गेलं तर एक यशस्वी शेतकरी आपण, दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा चेअरमन म्हणून काम केलं, ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून काम केलं, त्याचबरोबर एक व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. हा जो प्रवास आहे तो कारखेलकरांना एक अभिमानास्पद आहे आणि अनेक युवकांना सुद्धा प्रेरणा देणारा एक प्रवास आहे. नेमकं आपलं बालपण आणि शिक्षण याबद्दल आम्हाला नेमकं काय सांगाल? माझा जन्म कारखेल गावीच झाला 1969 साली आणि त्यानंतर मग बालपण पूर्ण कारखेलमध्ये गेलं आणि प्राथमिक शिक्षण माझं 1ली ते 4थी पर्यंत प्राथमिक शाळेत गेलं आणि नंतर मग न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलला आम्ही ज्यावेळेस 5वीला गेलो त्याच वेळेस 5वीची बॅच सुरू झाली. म्हणजे कारखेलच्या हायस्कूलची 5वीची पहिली बॅच आमची होती. नक्कीच. हां. आणि त्यानंतर आम्ही शाळेत पण असताना ज्यावेळेस 5वी ते 10वी शिक्षण घेतलं, माझं शिक्षण तर तसं 10वीपर्यंतच झालं. ते शिक्षण घेत असताना पण ग्रामीण भाग, शेतातली कामं करण्याची आवड, गावातील लोकांशी मिसळणं, चौकात बसून गप्पा मारणं आणि गावात कुठं काय कार्यक्रम असले की त्या कार्यक्रमात आपलं लहानपणी जाऊन मिसळायचं. बाहेरचे कोण लोक आले, इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोण लोक आले तर त्यांच्यात जाऊन मिसळायचं. आम्ही लहान असताना आदरणीय पवारसाहेबांची ह्या भागात दौरे व्हायचे कधी, त्यावेळेस आम्ही तिथं जायचो. अशा छोट्या छोट्या गोष्टीत लहानपणापासूनच ती थोडीशी सामाजिक आणि राजकीय कामाची आवड लागली. गावच्या यात्रा असल्या तिथं जर कोणाचं लग्न असलं त्या लग्नात पुढं जेवण वाढायला जायचं, पाणी वाढायला जायचं. त्यावेळेस पूर्वी खूप लग्न ही गावातच व्हायची. त्यामुळे त्या असं थोडंसं त्या शाळेचं शिक्षण घेत असतानाच मला 10वीपर्यंत होस्तोवरच मला सामाजिक क्षेत्राची थोडीशी आवड निर्माण झाली आणि त्यामुळं काही प्रमाणात शेती करत करत त्या क्षेत्राकडे मी वळालो. नक्कीच. म्हणजे मातीशी आणि माणसांची नाळ तुमची पहिल्यापासूनच जोडलेली होती. हे झालं शिक्षणाचा भाग. परंतु हे करत असताना तुम्ही कंटिन्यू जर पाहिलं तर लोकांच्या प्रश्नांसाठी अगदी लहानपणापासूनच काम करत होता. शेती सुद्धा त्या ठिकाणी सुरू होती आणि दुग्ध व्यवसाय जो सगळ्यात महत्वाचा व्यवसाय असं म्हटलं जातं, त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? हो, म्हणजे त्यावेळेस आपल्या भागात थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम होते, पण शेतीला जोडधंदा हा एक दूध धंदा असावा असं लोकांचं कल होता. त्यावेळेस थोडंसं कमी प्रमाणात होतं. मग त्याच लोकांशी चर्चा करून एक सहकारी दूध संस्था ओपन केली. ती दूध संस्था चालत असताना मग काही लोकांना थोडीशी दूध संस्थेमार्फत मदत करणं, बाकी कुठल्या मार्गाने मदत करून ते दूध व्यवसाय कसा वाढेल आणि शेतकऱ्याला शेतीला पूरक धंदा कुठला करता येईल त्या हिशोबाने मग त्या दूध धंद्यात थोडंसं जास्त लक्ष घातलं आणि मग ती दूध धंद्याची संस्था चालू केली. त्याच्याबरोबर तेच करत असताना शेतीला पूरक असे लोकांना काम करता येईल आणि लोकांना त्यातून 2 पैसे मिळतील या दृष्टीने मग मी एक व्यवसायात विचार करत गेलो. मग त्यावेळेस अगदी छोट्या प्रमाणात मग मी एक कारखेलमध्ये आपली निशिगंधाची फुलं, नक्कीच, त्याला चांगला बाजार होता. मग काही लोकांना मी त्यावेळेस सांगितलं की तुम्ही हे लावा. तर लोकांना मार्केट त्यावेळेस जवळ नव्हतं, दळणवळणाची सोय नव्हती. मग काही आम्ही थोड्या शेतकऱ्यांनी मिळून ते एकत्र लावले. मग आम्ही त्याला एक जीप इथून भाडीने केली. ती मी स्वतः ते जीपने सकाळी 7 वाजता ती फुलं घेऊन गुलटेकडी मार्केट यायला जायचो. मग ते लोकांना थोडं ते 2 पैसे मिळायला लागले. मग ते झालं तर त्या धंद्यात त्या वेळात अगदी 85 ते 90च्या वेळात प्रचंड प्रमाणात आपल्याकडे फुलाचा व्यवसाय झाला. नक्कीच. आणि मी त्यावेळेस लोकांना फक्त मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला की तिथं तुम्ही फुलं जर इथून पुण्याला आपण सकाळी लवकर नेले तर चांगले मिळतात आणि मग त्यात मी ते करत राहिलो. त्याच्याबरोबर दूध व्यवसाय माझा पुढे चालू होता. तर तसं 85 ते 90-92 पर्यंत अगदी हे शेतीपूरक असे व्यवसाय करत कांद्याचा बिझनेस, कांद्याचं लोकांनाच मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करणे, ट्रान्सपोर्टची करणे, अशा गोष्टी हे करत म्हणजे थोडंसं माझंही 2 पैसे मला मिळायचे आणि थोडंसं सामाजिक कार्य आणि शेतकऱ्यांनाही हात लागायचा. अशा पद्धतीने मग मी ते करत गेलो. नक्कीच. म्हणजे पहा की शेतीशी जाण असणारे ताते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांची जाण असणारे ताते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तात्या, तुम्हाला सुद्धा एक राजकीय वारसा म्हणजे आदरणीय
आबा जे आहेत त्यांचा सुद्धा एक संघर्ष होता. हो. अनेक लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे जवळून. हो, म्हणजे हो. आबांचा वाडा म्हटलं की हो, हो. अगदी सकाळचीच लोक तिथं तिथं यायचे असायचे. की काही प्रश्न त्यांचे हो, सुटायचे. ते मी पण स्वतः त्या ठिकाणी बरोबर, पाहिलेलं आहे. बरोबर, बरोबर. आबांना बारामती पंचायत समितीचं बरोबर. सदस्य म्हणून संधी मिळाली बरोबर. आणि त्या काळातही आपण प्रचंड लोकांची प्रचंड कामं केली. लोकांची कामं. त्याबद्दल नेमकं काय हा. सांगाल? एक तर घरी थोडस वडिलांकडे सामाजिक कार्याची वडिलांची पद्धत होती. या गावात परिसरात कुणाची काय प्रॉब्लेम असले की आम्ही सकाळी सकाळी ज्यावेळेस बघायचो ते 10-20 लोक तर रोज सकाळी संध्याकाळी वडिलांना भेटायला यायचे. कुणाचं बांधाचं भांडण आहे, कुणाचं लग्नाचं आहे, कुणाचं लग्न जमवायचं आहे, कुणाचं खरेदी खात्याचं, असं छोटी मोठी कामं वडिलांकडे लोक यायची. त्यावेळेस आम्ही लोकांना चहा दे हे कर, आणि थोडंसं एक उपजतच ते स्वभाव असल्यामुळं मग लोकांशी काय चर्चा चालते, वडील लोकांशी कसं बोलतात, वडील लोकांचे कसे प्रश्न सोडवतात. वडील एकतर त्यावेळेसपासून आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून ते हेच होते, पण वडिलांची लोकांशी बोलण्याची पद्धत कशी होती, लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत, आणि हे बघत बघत जात असताना नकळत कधी त्या क्षेत्राकडे ओढत गेलो आणि मला ती सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर पुढे जाऊन बारामती पंचायत समितीला वडिलांना काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं आणि ज्यावेळेस वडील पंचायत समितीच्या तिकीट मिळालं आणि इलेक्शनमध्ये ज्यावेळेस वडील उभा होते त्यावेळेसचा जो संघर्ष होता, आर्थिक परिस्थिती वडिलांची जेमतेम होती, म्हणजे अगदी कुटुंब चालवलं अशी जेमतेम परिस्थिती होती. कारण वडिलांची बराच वेळ सामाजिक कार्यात, लोकांच्या कामात ह्या पद्धतीत जायचे. म्हणजे त्या काळात पण वडिलांनी ॲट अ टाइम कारकेलमध्ये 25 घरकुलं, मागासवर्गीयांसाठी 25 घरकुलं दिली, म्हशी आणून दिल्या अनुदानातून, संकरित गायी आणून दिल्या, असं हे वडिलांनी काम केलं. त्यामुळे ते वडिलांच्या बरोबर असताना थोडंसं ते सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. आणि पुढे जात असताना जे दूध धंदा चालू केला तेच थोडंसं मग तालुका लेवलला लोकांशी चर्चा, लोकांशी बोलणं ते चालू राहिलं. आणि ते ह्याच्यातून मग अजून थोडंसं राजकारणाकडे ओढत गेलो. एकतर पवार साहेबांची, एक तर सर्वांचा पवार साहेबांचा प्रभाव होता. आणि अगदी माझं कमी वयात 1989ला पहिली हिरेमेट काकांच्या वाड्यात मिटिंग झाली होती की आदरणीय दादांना खासदारकीला पवार साहेबांनी राजीनामा दिला होता आणि त्या ठिकाणी दादांना द्यायचं होतं. तर त्यावेळेस अशी काही कार्यकर्त्यांची मिटिंग मोजक्यात झाली, पण त्याही वेळेस माझं वय कमी होतं तरी मी आपलं चिकाटीने तिथं बसून त्या मिटिंगमध्ये होतो. आणि त्यावेळेस ते दादांचं खासदारकीचं तिकीट फायनल झालं, दादांनी खासदारकी, आणि मग असं करत ते प्रवास, मग तो प्रचार करा, मग ते लोकांच्यात मिसळा. मग त्यावेळेस एवढ्या सुविधा नव्हत्या किंवा एवढ्या गाड्या बेड्या नव्हत्या. मग थोडंसं काही ठिकाणी आपलं पायी जायचं, एका जीपमधून जायचं, टेम्पोतून जायचं, अशा प्रकारे तो. आणि मग त्यावेळेस खरं लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांच्या काय अडचणी ते कळायच्या. आणि मग हेच सगळं बघत असताना मग बाकी लोक कसं बोलतात, आपण कसं बोललं पाहिजे, हे अशी ह्या गोष्टीची आवड निर्माण होत गेली. आणि हेच करत करत असं पुढे मी 2000 सालापर्यंत केलं. नक्कीच, म्हणजे हा 2000 सालापर्यंतचा प्रवास 2000 होता. सालापर्यंत. एक राजकीय वारसा तुम्हाला म्हणावं लागेल की हा, मिळाला, हा. परंतु एक स्वकर्तृत्वावरती तुम्ही हा. पुढे ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून काम हो, केलं. हो, हो. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी तात्यांचं कौतुक केलं. एक कारखेल गावाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये, स्वच्छतेमध्ये वेगळ्या प्रकारचं काम तात्यांनी केलं. तात्या, त्याबद्दल नेमकं काय सांगा? मग हे करत असताना पुढे सामाजिक कार्याची आवड होती. परत मग लोकांचाही पाठिंबा चांगला मिळत गेला. कारखेलच्या लोकांनी, सर्वसामान्य माणसांनी आमच्या कुटुंबावर पूर्वीपासूनच खूप प्रेम केलं. म्हणजे लोक प्रत्येक अडचणीला, आमच्या वडिलांचा कधी 40 वर्षात लोकांनी कधी शब्द डावलला नाही. जे काही निर्णय घ्यायचे ते लोक वडिलांना विचारून घ्यायचे. म्हणजे अगदी निवडणूक असो, कुठलेही असो, अशा पद्धतीने चालू होतं. आणि नंतर पुढे जाऊन असं झालं की मग लोकांनीच वडिलांना आग्रह केला की आता सुनीलला एकदा आपण ग्रामपंचायतीत घेऊ. पण त्यावेळेस पण वडील म्हणले की माझ्या घरातलं कोणी नको, तुम्ही दुसऱ्यांना द्या. मग असं प्रयत्न करून ज्यावेळेस आपण ती उमेदवारी फायनल करायची, सगळं ठरवायचं, त्याच वेळेस आमच्याच भावकीतला माझा एक दुसरा चुलत भाऊ, तर वडील म्हणले ते त्याला उभं करायचं. आणि मग असं करून त्याचा आम्ही फॉर्म भरायला गेलो. त्याचा फॉर्म भरला आम्ही. पण त्याचा फॉर्म भरत असताना त्या चुलत भावाचे वडील ते म्हणले, अरे काय होतं, फॉर्म कदाचित बाद होतो, तर एक जोडीला दुसरा डमी फॉर्म तुझा भरून ठेव. नक्कीच. वडील माझे वडील तयार नव्हते की मी उभा राहिला, तर ते म्हणले डमी फॉर्म तुझा भरून ठेव. आणि त्यांनी, त्याच्या वडिलांनी मला डमी फॉर्म भरायला लावला. आणि मग मी डमी फॉर्म भरून ठेवल्यानंतर गावामध्ये आल्यावर परत हे लोकांशी सगळी चर्चा झाली. माझे भावकीचे, चुलते, मालते सगळे जमा झाले. अजून काय आपल्या इथं जिंकतात ते जमा झाले. आणि मग ते सगळ्यांनी सांगितलं की तूच पाहिजे. आणि मग हे सगळ्यांनी वडिलांना आग्रह केला. आणि मग माझ्या चुलत भावांनी तो फॉर्म काढून घेतला. आणि मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मग ती सगळ्या पॅनलकडून माझी उमेदवारी झाली. आणि मग ती उमेदवारी झाल्यानंतर त्याच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये पण आमच्या गावचे जे सरपंच होते आमच्याच पॅनलचे होते, पण त्यांनी पुन्हा एकदा संधीचा विचार केला आणि त्यांनी माझ्या विरोधात फॉर्म ठेवला.
नक्कीच. जे विद्यमान सरपंच होते त्यांनी. नक्कीच. तर त्यावेळेस पण मिटिंग झाल्या, बैठका झाल्या, लोकही त्यांना म्हणले की आता तुमचा एक चान्स झालाय, शेवटी आबांनीच तुम्हाला संधी दिली, तर आता तुम्ही थांबावं. तर ते म्हणले नाही, आता माझं लोकमत चांगलं झालंय, मी तो थांबणार आहे. आणि मग ते त्या ठिकाणी उभा राहिले. ते माझ्या विरोधात त्यांचं माझे एकमेकाच्या समोरासमोरील निवडणूक झाली. पण लोकांचं प्रेम खूप होतं, लोकांचा विश्वास होता, वडिलांवर विश्वास होता, वडिलांच्या कामावर विश्वास होता. मधल्या पिरियडमध्ये मी बी काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलं ते होतं. तर आमच्या गावचं त्या वार्डात त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे साधारण 500च्या आसपास मतदान होतं. नक्की. 500 मतदान झालं होतं. तर त्यातलं समोरचे उमेदवार जरी 5 वर्ष विद्यमान सरपंच होते, तरी त्यांना फक्त 79 मतं पडली होती. आणि 421 मताच्या आसपास मला एवढं लीड मिळालं होतं. म्हणजे एवढं भरपूर प्रमाणात कारकर्त्यांचा माझ्या वडिलांवर आणि आमच्या कुटुंबावर विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी ते आम्हाला ते संधी दिली. आणि मग ती संधी दिल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मागासवर्गीय महिलेसाठी ते सीट राखीव होतं. मग गावच्याच ते चर्मकार समाजाचे शशिकलाबाई दुर्गे, त्यांना पण त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांची नेमणूक झाली. आणि सर्वांना बरोबर घ्यायचं, सर्वांशी कनेक्ट राहायचं, ह्या हिशोबाने मग आमच्याच गावची एक शेजारी खराडेवाडी, तर लोक आपल्याला सगळे बरोबर पाहिजेत, ह्या हिशोबाने मग आम्ही मनाचा मोठेपणा करून उपसरपंच पद खराडेवाडीला दिलं. आणि मग ते खराडेवाडीला दिल्यानंतर सर्व लोक असे एकत्र आले. आणि त्या पिरियडमध्ये तोपर्यंत हे काम करत असताना एक थोडंसं अजितदादा पवारांचं बी राजकारण भरपूर पुढे गेलेलं होतं. त्यांच्याही बोलण्याची शैली, त्यांचा प्रभाव आमच्यावर पडत गेला. त्याप्रमाणे आम्ही ते काम करत गेलो. आणि असंही काहीतरी वाटायचं की आपल्या गावासाठी आपण काहीतरी करावं, आपलं गाव असं चांगलं व्हावं, आपल्या गावाला नाव लौकिक मिळावा. आणि त्या हिशोबाने मग ते पुढं करत गेलो. तर ते करत असताना नंतर काय करायचं, आर्थिक परिस्थिती तर बिकट होती. गावाला पिण्याच्या पाण्याचे दिवस फार प्रश्न होते. 2002, 4, 5, 6, 7 असं म्हणजे ते कंटिन्यू दुष्काळाने ग्रासलं होतं. नक्कीच. त्या पिरियडमध्ये असं झालं की गावातलं गोधन कमी झालं, दूध व्यवसाय कमी झाला, नक्कीच. गावचं दूध कमी झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक बाजू कमकुवत होत गेली. गावातली लोक अक्षरशः बाहेरगावी जायला लागली. आणि अशा परिस्थितीत काय करायचं बाबा, आपल्या गावाला तर काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस पंचायत समितीकडून आम्ही मागणी करून 2 वर्ष कंटिन्यू पाण्याचा टँकर चालू होता. नक्कीच. टँकर शिवाय लोकांना प्यायला पाणी नव्हतं. पण आदरणीय दादांनी त्यात लक्ष घातलं होतं आणि प्रशासनही चांगलं, आणि माझं प्रशासनाशी कंटिन्यू फॉलोअप होता. त्याच्याप्रमाणे 2 वर्षात आपण कधी गावाला पाणी प्यायला कमी पडू दिलं नाही. आणि मग ते करत असताना काय करायचं मग ते स्वर्गीय आर आबांनी त्यावेळेस ते स्वच्छ ग्राम अभियान ही एक स्पर्धा काढली. नक्कीच. तर त्या स्पर्धेमध्ये मग त्या स्पर्धेचा थोडासा अभ्यास केला की काय या स्पर्धेत. तर त्यात काय महत्वाचा मुद्दा लोकसभा, दुसरी गोष्ट स्वच्छता, तिसरा मुद्दा त्यांचा होता की व्यसनमुक्ती, चौथा मुद्दा होता त्यांचा चराई बंदी, 5वा मुद्दा होता कुऱ्हाडबंदी. अशा ह्या 5 मुद्द्यांवरचा तो कार्यक्रम जास्त आधारित होता. महत्वाचा मुद्दा त्याचा होता की लोकसभा. मला थोडासा अंदाज होता की आपण जर लोकांना एक विकासासाठी हात दिले तर लोक मला मदत करतील, लोक येतील. आणि त्याप्रमाणे मग त्यावेळेस आपण काम करायला चालू केलं थोडंसं. मग अगदी एक 4-5 लोक, ग्रामपंचायतीचे 1-2 सदस्य, सगळे सदस्यही त्यावेळेस त्यात इन्व्हॉल्व होत नव्हते. अरे असं कुठं होतं का, असं काम करायचं नसतं. गावात प्रचंड पडकी घरं, जुने वाडे, ते आपण म्हणतो ते वेड्या बाबळे वाढलेल्या, सगळे असं जंगलासारखं ते गाव दिसायचं. रस्ते कुठे मोकळे नाहीत, लोकांना जाण्यासाठी जागा नाही, अशी ही परिस्थिती होती. तर म्हणलं ह्या गोष्टीत आपल्याला काय करता येते आपण बघू. मग आम्ही सुरुवातीला ग्रामपंचायत आसपास परिसरामध्ये ते काम चालू केलं. मी माझ्याबरोबर 1-2-3 युवक मिळाले, 2-4 लोक मिळाले. मग आम्ही स्वतः ते जमिनीची लेवल करा फावड्याने, थोडंसं हे करून घ्या, गवत काढून घ्या, थोड्या बाबळी तोडा, असं ते काम चालू केलं. आणि मग ते 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. असं आम्ही 8चे 4चे 8, 8चे 10, 10चे 12, 12चे 15, 15चे 50, 50चे 100 असं ते लोकांचा सहभाग त्यात वाढत गेला. नक्कीच. मग एवढ्या लोकांचा त्यात सहभाग वाढला. संपूर्ण एक परिस्थिती अशी होती की संपूर्ण गाव सकाळी 7 पासून त्या कामाला लागलं. एकतर दुष्काळी परिस्थिती होती, लोकांना शेतात विशेष कामं नव्हती, त्यामुळं बऱ्यापैकी लोक गावात होती. आणि मग लोकांनाही कळालं का रे चांगलं आहे ना, म्हणजे हा रस्ता थोडासा साफ झाला तर आपल्याला जायला चांगले, माझ्या दारात साफ झालं नाही. तर असं काय परिस्थिती होती की काही लोकांच्या दरवाजापर्यंत खूप आवडीच्या फांद्या येत होत्या, तरी ते कोणी करत नव्हतं. मग तिथं थोडासा वाद असायचा की बाबा ती माझ्या दारातली तू तोडायची नाही, तुझ्या दारातली मी तोडायची नाही, हे पण प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे. नक्कीच. पण हे सगळं लोकांना समजून सांगण्यात मला काही प्रमाणात यश आलं आणि लोकांनी ते मान्य केलं की मग लोक ते विसरून गेले की ही माझी जागा, ती तुझी जागा नाही करायचं, हे गाव माझं. नक्कीच. आणि ही लोकांच्यात भावना निर्माण करण्यात मला यश आलं. आणि मग लोकांना जे वाटलं की हे गाव माझं आहे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोक त्या कामाला लागले.
आणि मग हे मी ग्रामसभा घ्यायचो. म्हणजे आताही ती परिस्थिती नाही. त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे काय आता ते जुने फोटो वगैरे असतील त्यावेळेस त्याला सुविधाही नव्हत्या. पण अशी परिस्थिती की ग्रामसभेला त्या वेळा 2002-3च्या काळात 300 400 महिला यायच्या. महिलांचा सहभाग सुद्धा महिलांचा प्रचंड होता. सहभाग, प्रचंड महिलांचा सहभाग. मग नंतर आम्हाला त्याच्या मागच्या वर्षी त्या ग्राम स्वच्छता अभियानमध्ये सातारा जिल्ह्यातलं निढळ गाव, निढळच ना मला निढळ, नक्की नाही. तर ते निढळ गाव राज्यात पहिल्या क्रमांकाचं आलं. तर हा. तिथं खूप काम केलं होतं. नक्की. मग मला असं वाटलं की बाबा काय म्हणजे निढळ गावाला नक्की काय केलं असेल. मग आम्ही तिथं जाण्याचा निर्णय घेतला. मग जसं आम्ही तिथं जायचा निर्णय घेतला, म्हणलं आपण एक 8-10 जण जाऊन तिथं बघून येऊ. मग आम्ही ती ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत मी तो विषय मांडला की ते निढळ गाव जायचं आणि तिथं काय केलं ते आपण बघून यायचं. बघून यायचं. आता ते आम्ही ज्या वेळेस ठरवलं तर त्यावेळेस सर्वसामान्य सर्व महिला, मराठा समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या, ओबीसी, मागासवर्गीय, मातंग ह्या सगळ्या महिला तिथं हजर होत्या. आणि ह्या महिलांनी आग्रह केला की त्या म्हणल्या काम आम्ही करतोय, आम्ही पण तुमच्या बरोबर काम करतोय, तर काय करायचं आम्हालाही कळालं पाहिजे. तर मग आता तुम्ही नाही जायचं, आपण सगळ्यांनी जायचं. बरोबर. आणि त्या काळात म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची हो. बरं काय फायनान्स कुठून नाही याला, नक्की. पैसा कुणाकडे नाही, लोक पैसे कुणाकडे नाहीत ना. हो. पण लोकांचं कष्ट करण्याचे, श्रम करण्याचे तयारी. मग त्यावेळेस म्हणलो आपण जायचं सगळ्यांनी, तर आता कसं काय जायचं, काय करायचं. बरं लोकांना एवढ्या लांब जाऊन यायचं तर 400-500 रुपये त्या काळात परवडणारी गोष्ट नव्हती, नक्की. बदल खर्च करून. मग आम्ही असं विचार केला की तेच माझ्याकडे एक टेम्पो होता. तर मी म्हणलो मी माझा एक टेम्पो देईल, त्यात किती लोक बसतील तेवढे. तर तेवढ्यात समोर लगेच लोक उत्स्फूर्त होते. गावात फक्त 3च टेम्पो होते, एक उद्धव बापकर, एक राजू बापकर आणि माझ्याकडे. त्या दोघांनी लगेच दुसऱ्या मिनिटाला सांगितलं की आमच्या 2 गाड्या, आमचा आम्ही डिझेल टाकून घेऊन येऊ, ज्यांना ज्यांना यायचे. झालं पटकन लगेच 2 मिनिटात तो निर्णय ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावात अगदी 250-300 महिला तिथे जमा झाल्या, काही तरुण जमा झाले. मग त्या महिला टेम्पोत सगळ्या बसल्या. त्या ठिकाणी जागा कमी होती, टेम्पोत जागा पुरत नव्हती. काही लोक मोटरसायकलवर ट्रिपल सीट, काही कसे. पण असे साधारण 250-300-400 लोक आम्ही त्या निढळला गेलो. आणि मग ते निढळचं सगळं पाहून आल्यानंतर अजून लोकांना स्फूर्ती आली, ऊर्जा आली. नक्कीच. आणि मग एवढ्या तडफेने लोक पुढे काम करायला लागली. आणि त्या पिरियडमध्ये तोपर्यंत ते ग्राम अभियानचा सरकारी कार्यक्रम पुढे जात चालला. तालुक्यातून आमच्या गावाला पहिला नंबर मिळाला. लोकांची अजून जिद्द वाढली. झेडपी गटातून, नक्की. प्रथम झेडपी गटातून आम्हाला पहिला नंबर मिळाला. प्रथम क्रमांक. आणि झेडपी गटातून प्रथम क्रमांक मिळाल्यावर परत पुढे काय केलं की मग ते तालुकास्तरीय समिती आली. मग ती तालुकास्तरीय समिती आली, त्यांनी बारामती तालुक्यात आमचा पहिला नंबर दिला. नक्कीच. मग बारामती असं पूर्ण पुणे जिल्ह्यातले पहिल्या नंबरची जी गाव आहेत त्यांची ती स्पर्धा पुढे राहिली. मग त्यानंतर आम्ही आटोकाट प्रयत्न केले की गावात जास्तीत जास्त काम करायचं. अक्षरशः त्या लोकांनी त्यावेळेस आमच्या कारखेलच्या लोकांनी म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडे. रस्ते सगळे शेणाने सारवून काढले होते. मला वाटतं त्यावेळेस तुम्ही अगदी लहान असाल, तुम्ही या गावात नक्की, असाल, तुम्ही लहान असाल, तुम्ही जर आठवत असेल तर रोज सकाळी लोक शेणाने रस्ते सारवून रांगोळी काढत होती. नक्कीच. 80-90-100% शौचालय त्यावेळेस झाले. लोकांची शौचालय होती, लोकांची सोय त्यावेळेस 100% मोडली होती. सर्व लोक शौचालयाचा वापर करायला लागले. कुणीही जनावरं अशी झाडांच्या ठिकाणी चालत नव्हतं, झाडं लावायची लोकांना आवड झाली. आज जर तुम्ही बघितलं की त्या काळात लावलेली 200 ते 300 झाडं आत्ता कारखेलमध्ये डौलाने उभा आहेत. स्टँड पासून जर तुम्ही सगळीकडे फिरला तर तुम्हाला ते दिसतील. नक्कीच. तर नक्कीच. एवढी आपण तिथे ती लोकांनी त्या झाडांचं संगोपन केलं. आणि अशा पद्धतीने ते करत असताना पुढे जाऊन मग जिल्हास्तरीय समिती ज्या वेळेस आली, जिल्हास्तरीय समितीच्या वेळात आम्ही प्रचंड मेहनतीने काम केलं. आणि त्या समितीने बाकी सगळ्यांनी ते पर्सनली मान्य केलं होतं की जिल्ह्यात जर काम झालं असेल तर फक्त कारखेलमध्ये 1 नंबरचं काम झालं. पण त्यांच्या निकषाप्रमाणे काही गावं पुनर्वसित गावं होती की जी पुनर्वसन गावं झालेली, तर ती नवीन लेआउट प्रमाणे झालेली, त्यांचे रोड पहिले चांगले झालेले, पाण्याची सोय, मंदिराची सोय, असं डिझाईन केल्यासारखं ते गाव झालेलं होतं. नक्की. नक्की. त्यामुळं त्यांच्या निकषामध्ये ते गाव आपल्यापेक्षा जास्त बसत होतं. म्हणून त्यांनी त्या गावाला पहिला नंबर दिला आणि आपल्याला 3रा नंबर दिला. पण खऱ्या अर्थाने लोकसहभागातून जर जास्तीत जास्त काम कुठं झालं तर ते कारखेलमध्ये झालं. हे सगळे जिल्हा परिषदेचे अधिकारी हे सगळ्यांनी ते मान्य केलं. नक्कीच. म्हणजे आदरणीय दादांनी सुद्धा त्यावेळेला हा. तुमचं कौतुक केलेलं होतं. हो. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा मंत्र त्यावेळेला संत गाडगेबाबांचा मंत्र, म्हणजे एक युवक जर राजकारणामध्ये सक्रिय झाला तर काय करू शकतो आणि एक लोकसहभाग कसा मिळू शकतो याचं उदाहरण तात्यांनी दाखवून दिलं आणि खूप वेगळ्या पद्धतीचं काम केलं. आणि हे सगळं काम करत असताना एक वेगळ्या लेवलला कारखेलला घेऊन जाण्याचं काम तात्यांनी आणि त्यांच्या त्या काळातल्या पूर्ण टीमनी केलं. आणि सर्व गावासमोर एक आदर्श गाव म्हणून कारखेल उभा करण्यामध्ये
तात्यांचा वाटा हा खूप महत्वाचा होता. तात्या, मी थोडंसं पुढे सरकतो. बदल हा काळाची नियम असतो. तुम्ही सुद्धा बदलत गेला हो. आणि अचानक बांधकाम व्यावसायिक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पुण्यामध्ये जाऊन एक स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला हो, हो, आणि नक्कीच, त्याच्यामध्ये नक्कीच. सुद्धा एक खूप वेगळ्या पद्धतीचं काम केलं. नक्कीच. म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनिअरिंगला लाजवेल या पद्धतीनं पुढे जाऊन तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रवास आम्ही तो डोळ्यानं पाहिला बरं. की एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही काम केलं. बरोबर. नेमका हा प्रवास कसा होता? त्याचा प्रवासाचं असं झालं की आता जी मी सांगितले की सामाजिक कार्याची आवडच होती, लोकसहभागाची आवड होती आणि ग्राम अभियानचा जो कार्यक्रम केला त्यावेळेस ज्यावेळेस मी समाजात होतो तर लोकांशी आपलं कसं करून घ्यायचं हा एक गुण माझ्यात आला, मला ते कळालं. आणि नंतर पुढं पुढं जाऊन हिचं फारच भीषण परिस्थिती झाली. 2002, 3, 4, 5 असा कंटिन्यू दुष्काळ, आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. माझी वैयक्तिक तर नव्हतीच, पण ती अजूनच कालाकीची. मग मुलं लग्न झालेलं, मुलं झाली, मुलं शाळेत जायला लागली. मग कधीतरी असा हा विचार आला की हे करत असताना आपल्याला कुठंतरी आपल्या कुटुंबासाठी पण काहीतरी करायला पाहिजे. नक्कीच. हे बरोबर करत असताना आणि मग ते अतिशय भीषण दुष्काळ म्हणून मग माझे बंधू पुण्यात बांधकाम करत होते, कॉन्ट्रॅक्टिंग करत होते. मग त्याच्यातून थोडी माहिती घेतली. मग त्यांच्या बरोबरीने सुरुवातीला मुंबईला एक काम घेतलं. नक्की. 1 वर्षभर मुंबईला एकट्याने राहून ते काम केलं आणि मग हळूहळू त्या कामाचं ते गणित कळालं, काम कशा पद्धतीने करावं हे कळालं. आणि आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला ह्युमन रिसोर्स, मॅन पॉवर अतिशय महत्वाची. नक्कीच. आणि ती तुम्हाला जर मॅनेज करता आली तर मला वाटतं की तुम्ही कुठल्याही धंद्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता. नक्की. आणि म्हणजे हे मला गावाने शिकवलं. मॅन पॉवर कशी वापरायची, लोकांचा वापर कसा करून घ्यायचा, हे गावाने ग्रामपंचायतीच्या वेळातलं माझं काम आणि ग्राम अभियानच्या वेळात जे काम केलं त्यात हे ज्ञान मला नक्कीच आलं की समोरच्या माणसाकडून आपल्या कामासाठी त्याचा वापर कसा करून घ्यायचा, त्याला आपलंसं कसं करायचं. आणि हे करत असल्यामुळं मग त्या करत असताना त्यावेळेस मला माणसांची गरज जेवढी लागली तेवढी मला माणसं मिळत गेली. नक्कीच. मग ज्या प्रमाणात माणसं मिळत गेली त्या प्रमाणात मी काम वाढवत गेलो. तर असं काम करत असताना मग आपोआप तो माझा तो बिझनेस वाढत गेला. असा बिझनेस वाढत गेला की एक वेळ असं होतं की आमच्याकडे मी, माझे बंधू आणि तिसरे मग आम्हाला एक पार्टनर आले कैलास पाटील म्हणून. तर आम्ही तो बिझनेस करत असताना एक वेळ अशी आली की आमच्याकडे 2000 लेबर होते. नक्कीच. माझे दोन्ही पार्टनर इंजिनियर होते, मी इंजिनियर होतो, पण ते एक सातत्य त्या कामात करायचं, ते प्रामाणिकपणे करायचं, मनापासून करायचं. आत्ताही मी तुम्हाला सांगतो कुठलंही फक्त ड्रॉइंगवरून जर मी एकदा नजर फिरवली तर ती बिल्डिंग संपस्तोवर ते ड्रॉइंग माझ्या लक्षात राहतं, मला परत त्याची मापं बघायला लागत. नक्कीच. आमच्या इंजिनियरने एखाद्या कामाचं बिल बनवलं, त्याला जर सांगितलं की हे बिल बनव ऑफिसला, माझ्याकडे मग इंजिनियर सुपरवायझर भरपूर स्टाफ वाढला तर ते बिल किती होईल हे फक्त 3 ते 5,000च्या दरम्यान मी त्याला अगोदर सांगायचो की ह्या कामाचं एवढं बिल होणार आहे. नक्कीच. म्हणजे तो तेवढं त्यात आत्मीयतेने केलं, त्यात अभ्यास केला आणि ते करत करत पुढं जात असताना मग धंद्यात चांगल्या प्रकारे जम बसला. म्हणजे 2006 पासून 7, 8, 9, 10 असं पुढं करत गेलो. पुण्यात मग घर घेतलं, पुण्यात व्यवस्थित फॅमिली सेटल झाली, मुलं तिथं शाळेत जायला लागली, मुलांचं व्यवस्थित चाललं. पण हे सगळं चालू असताना गावाची नाळ मात्र हा. कधीच तुटली नव्हती. सतत तुम्ही गावामध्ये येत होता. अनेक जे सामाजिक कार्यक्रम जे आहेत, हा. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, गावाची यात्रा असू द्या, कुठलं गावातलं मंदिर असू द्या, गावातल्या सुखदुःखामध्ये हा. नेहमी तुम्ही आम्हाला दिसत होता. हो. हे एवढं सांगड कशी जमवत होता हा. तुम्ही? मग हे करत असताना प्रॉब्लेम माझा हाच होता की मी तिकडं धंद्यात एवढं करत असताना माझं गावाकडची नाळ माझी तुटली नव्हती. गावाकड काळ्या मातीशी जे माझं नातं होतं ते तसंच होतं. त्यामुळं गावाकडचे कोणाचे लग्न असले, कोणाचा कार्यक्रम असला, गावचा हरिनाम सप्ताह असू द्या, कोरेश्वरचा हरिनाम सप्ताह असू द्या, गावची यात्रा असू दे, कुठल्या मंदिराचं काम असू दे, ह्या प्रत्येक कामात पुण्यावरून वेळात वेळ काढायचा आणि आपण त्या कार्यक्रमाला हजर राहायचं. तो कार्यक्रमात आणि चांगल्या प्रकारे म्हणजे गावात मंदिरं बांधत असताना लोकसहभागातून वर्गणी जमा करणे, पुण्यातल्या काही मित्रांकडून वर्गणी जमा करणे, असे पण आपण तिथं काम केलं. आणि ते करत असताना गावाची नाळ तुटलेली नव्हती. गावात लोकांशी म्हणजे अगदी मी पुण्याला असतो तरी रोज 5-10 लोकांची तरी मी गावाकडे फोन करणार, चौकशी करणार, काय चाललंय हे सगळं बोलणं चालू असायचं. आणि मग ते करत असताना पुढं मग थोडंसं धंदाही चांगला स्थिरस्थावर झाला. मग थोडंसं आर्थिक परिस्थिती बदलत गेली, थोडंसं स्थैर्य आलं, कुटुंबाला थोडंसं चांगल्या प्रकारे स्थैर्य आलं आणि मलाही काम बघायला थोडासा वेळ मिळायला लागला. आणि मग हे करत असताना मी असा विचार केला की आपल्याला जर 2 पैसे मिळतात तर ह्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग झाला पाहिजे. आणि तो असा की बाबा तो मलाही झाला पाहिजे, माझ्या लोकांनाही झाला पाहिजे. मग मी हा विचार केला की आपण पुण्यात राहून काहीतरी मोठं करणार.
तर ते काय माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. मग तेच आपल्याकडे 4-5 लाख रुपये 6 लाख रुपये एकराने बाहेरचे लोक येत होते, जमीन घेत होते, लोक जमीन विकत होते. मी लोकांना म्हणत होतो जमिनी विकू नका, पुढे ते आपल्याला फायद्याचे होतील. मग ते करत असताना मग लोकांना ते फायद्याचं वाटावं, हे करावं. मी प्रथम कारखेलमध्ये 1 वर्षात 20 एकर जमीन खरेदी केली. नक्कीच. माळ रानाची हा. 20 एकर जमिनी खरेदी करून इथल्याच काही सहकार्यांना बरोबर घेऊन हे करून त्याची पूर्ण डेव्हलपमेंट केली. नक्कीच. कोणाचं JCP आणि मित्रांनी मी सहकार्य केलं, लोकांनी केलं. मग ते जमीन मी डेव्हलप केलं. लोकांना थोडंसं वाटलं की हे आधी लोक म्हणले की अरे काय माळ रानात एवढा खर्च करून उपयोग होत नाही. मग मी त्यासाठी पाण्याचं नियोजन केलं, त्यासाठी शेततळं पाहिजे. मग शेततळ्याचं काम केलं. प्रचंड मोठ्या प्रमाणात एक शेततळं बांधलं. मग काय करायचं, माळ रानावर काय येईल, मग फळबाग घ्यायची ठरवली. मग ती डाळिंबाची फळबाग केली आणि ह्या गोष्टी फळबाग केली. नंतर भाऊ त्याला मग थोडेसे आपल्याला 2 मजूर तिथे ठेवायला पाहिजेत. मग त्यासाठी त्यांना तिथं 2 खोल्या 2 मजूर ठेवले. मग मोकळ्या वेळात पूर्ण 12 महिने आपल्याकडे पाणी नसतं, 12 महिने पाऊस नाही. मग काय करायचं, मग 4 गायी घेतल्या आणि हे सगळं करत असताना वडिलांचा पूर्ण पाठिंबा ह्याच्या मागं होता. हे सगळं आम्ही जरी पुण्यात असलो तर ह्या सगळ्या गोष्टी वडील व्यवस्थित मॅनेज करत होते. म्हणजे आम्ही जसं इकडे थोडं वाढवत होतो तेच वडिलांचं पूर्ण ह्या गोष्टीवर कंट्रोल होतं आणि ते हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळत होते. आम्ही अगदी 8-10 दिवसातून एकदा एक चक्कर मारून काय कमी जास्त काय ते बघायचो, जायचो आणि मागच्या फावल्या वेळात वडील गाड्यांकडून काम करून घेणे. सगळं शेतीचं, वडिलांचा शेतीचा अभ्यास तर जुनाच होता, त्यामुळे त्यांनी ते बऱ्यापैकी ते करत गेले. नक्कीच. म्हणजे शेतीमध्ये सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि हे सगळं व्यवसाय केल्यानंतर पुन्हा एकदा की ज्या पद्धतीने महात्मा गांधी म्हणतात की चला खेड्याकडे, त्या पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये येऊन एक वेगळ्या प्रकारचं काम आदरणीय तात्या त्या ठिकाणी करतायत आणि एक वेगळ्या पद्धतीनं हे सगळं करत असताना तुम्ही सांगितलं की आबांची प्रेरणा तुम्हाला होती. खूपच प्रेरणा. आताच पाठीमागच्या 1-2-3 महिन्यामध्ये देशाचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान बरं. आदरणीय पवार साहेबांनी भेट दिली, हो. पाठीवरती हात थाप मारली. हो. काय वाटलं तात्या त्यावेळेला? म्हणजे अगदीच म्हणजे भरून पावल्यासारखं वाटलं की भरून आलं. म्हणजे ज्यावेळेस आदरणीय पवार साहेब आले, म्हणजे पवार साहेबांची ज्यावेळेस भेट झाली ते म्हणले कारखेलला शेतीत काय असं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की डाळिंबाची बाग आहे. तर वडिलांचे साहेबांचे तर अगोदरचे संबंध होते. नक्कीच. तर त्याच वेळेस साहेब म्हणले की ठीक आहे, मग आबा तुमची बाग मला बघायला यायची. आणि काही क्षणाचा विलंब न करता 3 दिवसाची त्यांनी वेळ दिली आणि ते बागेत बघायला आले. नक्कीच. पण ते त्यांनी बागेतून बघून गेल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे शाबासकी दिली तर हे नक्कीच वाटलं की आपण जे कष्ट केलं, प्रामाणिकपणे जी मेहनत केली, त्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने आता आपल्याला फळ मिळालं. नक्कीच. म्हणजे पहा की यशाचं रहस्य म्हणजे सातत्य आहे. पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धामध्ये नेहमी सातत्य. पाणी जिंकतं, कारण पाणी जिंकतं. सातत्यामुळे. सातत्यामुळे. आणि ते सातत्यपूर्ण काम तात्या करत राहिलं. आज जर कुटुंब बघितलं तर मुलगा सुद्धा खूप सुसंस्कृत आहे. हो. नेमकं आता आपल्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? माझ्या कुटुंबात तसं एक पहिली गोष्ट तर माझे आई वडील म्हणजे दैवत. नक्कीच. आणि त्यांचा तर आम्हाला आशीर्वाद कंटिन्यू आहेच. आणि माझे बंधू, आम्ही दोघे भाऊ, अनिल वाबळे माझे बंधूंना 2 मुले आहेत. आज त्याचा एक मुलगा उच्च शिक्षित होऊन तो अमेरिकेला गेला, त्याची मिसेस पण अमेरिकेला. नक्कीच. नक्कीच. दुसरा मुलगा आर्किटेक्ट. माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला, चांगल्या प्रकारे बिझनेस करतोय. मुलगी MBA फायनान्स झाली, चांगल्या कंपनीत, मोठ्या कंपनीत उच्च स्तरावरती काम करते. म्हणजे असं हे फॅमिली ग्राउंड सगळं चांगलं झालं. आणि मग हे सगळं फॅमिलीच्या तिथे झाल्यावर माझी जी कनेक्टिंग नाळ होती काळ्या मातीशी, त्यामुळं मग माझं मन कधीच पूर्ण पुण्यात रमत नव्हतं. मग मी परत थोडा निर्णय घेतला की पूर्वी मी पुण्यात राहायचो आणि 8-10 दिवसाला गावाला यायचो. नक्कीच. मग मी आता असा निर्णय घेतला की गावाला राहायचं आणि 8-10 दिवसांनी पुण्याला जायचं. तिथलं बिझनेसचं काय जे चालू आहे ते थोडं छोटं मोठं ते बघायचं, पण जास्त लक्ष कारखेलला द्यायचं. आणि हे करत असताना मग त्याच्याबरोबर माझी मिसेस, तिने पण मला पूर्ण मोलाची साथ दिली. म्हणजे ज्या वेळेस कुठं राहायचं तर तिथे राहायचं, कारखेलला राहायचं तर कारखेलला, पुण्याला जायचं तर पुण्याला, शेतात काम करायचं तर शेतात. आम्ही 15-20 वर्ष पुण्यात राहून आल्यानंतर पण आत्ताही आम्ही दिवसातले 6 तास हाताने शेतात राबतो, मिनिमम 6 तास. आज माझ्याकडे गायींचा गोठा आहे, माझं आता 200 लिटर दूध जातं डेअरीला, माझ्याकडे गडी आहेत सगळे. तरी आम्ही त्या गड्यांबरोबर शेण उचलणे, गायी धुणे, दूध काढणे, डेअरीवर दूध पोचवणे, शेतात कांद्याची लागवड करणे, खुरपणी करणे, ही माझी बायकोही त्यांच्याबरोबर करते. आणि वेगवेगळं तसं मी या सगळ्या गोष्टी करतो. नक्की. म्हणजे मला युवकांना सांगायला आवडेल की कुठलाही माणूस यशस्वी होतो ना, त्याच्या पाठीमागे एक गोष्ट असते, ती म्हणजे प्रचंड प्रमाणाचं कष्ट, सातत्य, चिकाटी, जिद्द. आणि
आणि हे सर्व गुण आपल्याला तात्यांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या माध्यमातून ते काम करतायत आणि खूप वेगळ्या पद्धतीचं काम सुरू आहे. तात्या, तुमच्यासारखं एक नेतृत्व आहे की प्रचंड प्रमाणाचा अनुभव आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये नेमकं आपल्याला काय वाटतं की या समाजासाठी, आपल्या परिसरातील लोकांसाठी नेमकं एखादी जर संधी मिळाली तर आपण काय कराल? ह्या परिसरातल्या लोकांसाठी संधी मिळाली तर माझं म्हणजे मी गेले आदरणीय पवार साहेबांना अनेक वेळा भेटलो, दादांना भेटलो. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर मागच्या वर्ष 2 वर्षापूर्वी मी अशीच काही लोक जमा करून माझा हा एकच मुद्दा आहे की आपले जाणे शिरसाईचं पाणी ह्या भागाला शाश्वत मिळालं पाहिजे. शाश्वत नक्कीच. म्हणजे ते ह्या वेळेला तुम्हाला एवढे मिळेल, ह्या वेळेला एवढं आणि ह्या वेळेला एवढं, अशी जी 4 आवर्तन आहे ही आवर्तनं व्यवस्थित 12ही महिन्याला ती लोकांना कशी मिळतील हा माझा पहिला अजेंडा आहे. जिथं पण मला कुठं संधी मिळते नक्की. त्या अधिकाऱ्यांकडे बोलण्याची संधी मिळते, पवार साहेबांकडे, दादाकडे, त्यावेळेस तुम्ही जर मागे जाऊन कधी माझी भाषणं चेक केली, म्हणजे उंडोडीला पवार साहेबांच्या सभेत माझं भाषण, हो. तर मी फक्त हाच मुद्दा एक लावून धरलाय की माझ्या जिरायत भागाला शाश्वत जाणाय शिरसाईचं पाणी मिळालं पाहिजे. नक्कीच. आणि हेच एक महत्वाचा उद्देश आहे. पण ते मधल्या काळामध्ये आम्ही एक केलं, आता ह्या 4 वर्षात मी इथं, तर त्यावेळेस थोडं लोकांचाही सहभाग त्यात वाढला पाहिजे. ह्या 4-5 वर्षाच्या मागे जर जाऊन बघितलं तर तुम्हाला या परिसराची माहिती बऱ्यापैकी उन्हाळ्यात पाणी नव्हतं. पण आज अशी परिस्थिती की आपला कारखेलचा 50-60% भाग हा 12ही महिने ओस निघतो. नक्कीच. मधल्या काळात आपण काही शरयू फाउंडेशन, अजितदादांच्या मागे लागून काही सरकारी याच्यातून सगळ्या ओढ्यांचं खोलीकरण करून घेतलं. नक्कीच. पण ह्या गोष्टीला सातत्य असायला लागतं की ते आपल्याकडून आपण तिथं थोडंसं कमी पडतो. मधल्या पिरियडमध्ये माझं यात थोडंसं माझी चूक आहे म्हणायला लागेल की मी त्यात लक्ष घातलं नाही. पण ज्यावेळेस ह्या 4-5 वर्षात परत इकडे लक्ष घालायला सुरुवात केली तर माझं कायम काम करण्याचा हाच एक उद्देश आहे की पाण्यावर काम करायचं. पाणी पाहिजे. मग हे पाण्यासाठी मी असे मग म्हणलं जाण्या शिरसायचं तर ते शाश्वत होणार आहे, कधी होईल. मग आहे त्या पाण्यावर काय करता येईल, आहे त्या परिस्थितीवर काय करायचं. मग हे करत असताना आपल्या कारखेल सोनोडी शिवेपासून ते गवळी वस्ती तलावापर्यंत, आपल्या कारखेलपासून इकडं वाबळी वस्ती, ज्या ज्या ठिकाणी ओढे सगळे ओढे खोलीकरणावर जोर दिला. मग ह्याला आत्ता परिस्थिती बदलली. तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांच्या मशिनरी मिळतात, वेगवेगळे फाउंडेशन तुम्हाला मदत करते, वेगवेगळे कारखाने तुम्हाला मदत करतात. त्या ठिकाणी आपण पोहोचायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण त्याच्या मागे लागायला पाहिजे. म्हणजे सकाळ फाउंडेशननी बरंच काम केलं. ते मला कळालं की मग मी सकाळ फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट केला. मग आपलं कारखेल गावठाण ते वाबळे वस्ती ह्या ओढ्याच्या खोलीकरणाला त्यांनी मशीन दिलं. नक्कीच. त्यांनी मशीन दिलं, काही प्रमाणात डिझेलची व्यवस्था झाली आणि एक थोडंसं काम आमचं बाकी राहिलं. आणि डिझेल सकाळ फाउंडेशननी ते म्हणले की तुम्ही तरी काहीतरी इथून करायला पाहिजे. मी माझ्याकडून 200 लिटर डिझेल दिलं, पण ते काम पूर्ण. मग हे सगळे ओढे खोलीकरण करून घेतल्यावर 1 वर्ष 1.5 वर्षभरात थोडंसं पाण्याचं की अगदीच आपण जानेवारी-फेब्रुवारीत मोकळं व्हायचो ते थोडंसं मार्चपर्यंत आपल्याला कमीत कमी पिण्याला, जनावरांच्या चाऱ्याला, याला त्याला पाणी ते मिळायला लागलं. मग परत ते जलसंधारण विभागाकडे थोडासा फरक करून 10 बंधारे करून घेतले, कॉन्क्रीट बंधारे. नक्कीच. म्हणजे बाकी गावकऱ्यांनी फॉलो केला, त्यात मी पण अजून माझा हॅरीचा वाटा उचलला हे करून. आणि ते बंधारे इथं अगदी माझ्या शेताच्या जवळ मी आधी 3 करून घेतली, गावाच्या शेजारी केले. परत आपलं आमची देवी इकडे लकोबाई देवी तिथं या मागच्या वर्षी आता 3 टाकले, भोसले वस्तीवर. अशा प्रकारे ते बंधारे केले. आणि ते बंधारे झाल्यामुळं मागच्या 2 वर्षातले जे बंधारे झाले होते तिथं परिस्थिती अशी झाली की त्या बंधाऱ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी आपल्याला मार्च-एप्रिल पर्यंत बंधाऱ्यात पाणी होतं. नक्कीच. आपोआप मग ते उन्हाळ्याचं तीव्रता कमी झाली. म्हणजे मला जर भविष्यात कुठं जर काम करण्याची संधी जिथे जिथे मिळेल, ज्या ज्या ताकदीने मिळेल, तर ती ताकद, ती सर्व मी ह्या भागातल्या शाश्वत पाण्यासाठी काम करतो. खूप एक दूरदृष्टी ज्याला आपण म्हटलं जातं, म्हणजे एक शेतकरी, एक दुग्ध व्यवसाय, एक व्यावसायिक आणि त्याचबरोबर सर्व परिस्थितीशी जाण असणारं एक नेतृत्व म्हणून आदरणीय तात्यांकडे पाहिलं जातं. आम्हा युवकांना सुद्धा आणि इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना सुद्धा वाटतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये आमच्या तात्यांना नक्कीच संधी मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून खरंच एक वेगळ्या पद्धतीनं तात्या काम करतील. तात्या 55वा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतोय. खूप लोकांचं भरभरून प्रेम होतंय. गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला सरप्राईज म्हणून गावातल्या लोकांनी एक वाढदिवस साजरा केला.
55व्या वाढदिवसाला सुद्धा अनेक लोक येणार आहेत, अनेक शुभेच्छा, लोकांचं प्रेम मिळत आहे. या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्हाला जर धन्यवाद व्यक्त करण्याची संधी मिळाली, कारण लोकांचं प्रेम आहे ना हे फक्त खूप कमी लोकांच्या आयुष्यामध्ये मिळतं. माणसाकडे पैसा भरपूर असेल पण लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी एक पुण्याई लागते, एक ताकद लागते, एक सातत्यानं काम करावं लागतं. नेमक्या या मुलाखतीच्या निमित्तानं कुणाकुणाचा धन्यवाद व्यक्त करा. म्हणजे हे मुलाखत देत असताना आता जर धन्यवाद व्यक्त करायचं म्हटलं तर अनेक लोक आहेत, पण ह्या सगळ्या मागं पहिलं मी जर धन्यवाद दिलं तर माझ्या कुटुंबाला दिलं. नक्कीच. की मी हे सगळं करत असताना कुठे मला थोडंसं माझा वेळ इकडे तिकडे गेला तरी मला कोणी रोखलं नाही. वडिलांनी रोखलं नाही किंवा भावाने रोखलं नाही किंवा माझ्या मिसेसनी रोखलं नाही की ठीक आहे तुम्हाला आवडायचं तुम्ही ते करा, घरचं एक काम माझं, आम्हाला एक गोष्ट कमी मिळाली तरी चालेल, तुम्हाला आवडायचं ती गोष्ट करा. आणि ज्यावेळेस कुणाची कुटुंबात एकता असते, कुटुंब एक संघ तुमच्या मागं असतं, त्यावेळेस तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि हे करत असताना पुढे जाताना ह्या सगळ्या गोष्टीचा मी कारखेल आणि ह्या परिसरातली जी सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य नक्की. ह्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मला अतिशय मोलाचं सहकार्य आणि मला अतिशय धन्यवाद द्यायचं म्हटलं तर मी ह्या सर्वसामान्य जनतेला देईन. नक्कीच. गावातल्या महिलांना मी देईल. महिलांनी पण ज्या ज्यावेळेस असे सार्वजनिक कार्यक्रमाचं काही काढलं तर प्रचंड महिलांनी मला त्यात साथ दिली. प्रत्येक वेळात महिला अगदी घरातल्या पुरुषाचा विचार न करता की ठीक आहे तुम्ही आता हे करताय ना, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ह्याच्या अगोदर थोडंसं आता मी मागं जातो, म्हणजे तुम्ही हा विषय काढला म्हणून महिलांचे मोर्चे घेऊन मी गावातली 2004 मध्ये 2003-04 मध्ये मात्र गावची 100% दारूबंदी केली होती. नक्की. पूर्ण महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, हंडा मोर्चे काढले होते महिलांनी नक्की. ज्यावेळेस पाणी नव्हतं. आणि हे सगळं महिलांचं सहकार्य होतं. त्यामुळं मला इथपर्यंत येण्याला ह्या सगळ्याच अतिशय अनेक लोकांचं ह्यात मला सहकार्य मिळालं, अनेक लोकांचं सहकार्य मिळालं, अनेक लोकांचं मला मार्गदर्शन मिळालं, अनेक लोकांपासून प्रेरणा मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले. आणि म्हणून माझी जी काय आजची परिस्थिती दिसते, मी ज्या काही व्यवस्थित ठिकाणी आहे, तर हे श्रेय मी संपूर्ण माझ्या ह्या जिरायत पट्ट्यातील लोकांना आणि माझ्या कारकिर्दीकारांना देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे पहा की आदरणीय तात्यांशी आपण संवाद साधत असताना त्यांचा जो प्रवास आहे तो म्हणजे एखाद्या मोटिवेशनल पुस्तकापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण 100 पुस्तकं वाचतो आणि एखाद्या माणसाचं चरित्र, त्यानं केलेलं काम आपण ऐकतो, त्यावेळेला एक खूप वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते. अनेक युवक त्या ठिकाणी आज उच्च शिक्षित आहेत, नोकरी नाही म्हणून त्या ठिकाणी कारणं देत बसतात. परंतु तात्यांची आज जर आपण मुलाखत पाहिली तर त्यांनी केलेला संघर्ष, त्या माध्यमातून केलेलं काम हे नक्कीच आपल्याला प्रेरणा देणार आहे. यश ही छोट्या छोट्या कृतींची बेरीज असते ज्या दररोज वारंवार कराव्या लागतात आणि त्या माध्यमातून आजही ते त्याच ताकदीनं काम करतायत. त्यांच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण कारखेल असेल आणि माझ्या शब्ददनच्या टीमच्या वतीनं मी तात्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. कारण अनेक वर्षानंतर, अनेक काळानंतर ज्यावेळेला आपण एक गावामधून ज्यावेळेला नाव घेतलं जातं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीनं आपल्या गावासाठी काय केलंय, आपल्या मातीसाठी काय केलंय, आपल्या माणसांसाठी काय केलेलं आहे, असं माणसामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय तात्या आहेत. तात्या, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी संवाद साधला, खूप छान वाटलं. तुमचं मी मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो की आज आम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला तुम्ही वेळ दिला, संवाद साधता आला आणि तुमची ही मुलाखत नक्कीच आमच्या पिढीला एक प्रेरणादायी असेल. येणाऱ्या नवीन पिढीने की तात्यांनी काय केलेलं आहे तो एक प्रवास त्यांना पाहायला मिळेल. आणि अनेक दिवसाची माझी एक इच्छा होती की आपली मुलाखत घ्यायची, ती एक विश माझी पूर्ण झाली. तुमचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थोडं तुम्हाला 2 मिनिट म्हणजे तुमच्या मुलाखतीतून मी एक थोडं मागं नेतो. मला एक सांगायचं आहे की माझ्या कारखेल परिसरातील माझ्या बरोबर असणारे माझ्या जवळचे नातेवाईक, काही मुलं, बरेच मुलं असे आहेत की माझ्या घरातली मुलं आहेत, माझ्या भावकीतली मुलं आहेत की बाहेर उच्च शिक्षित झाली, IT इंजिनियर झाले आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागले, महिन्याला 2-3 लाख रुपये कमवायला लागले. तर तुमच्या माध्यमातून मला त्यांना एक विनंती आहे की आता मी गेल्या 4 वर्षात तिकडे जास्त लक्ष देतो. मी जर पाहिलं तर मी पुण्यात ज्यावेळेस माझा पूर्ण वेळ बिझनेस करत होतो आणि इकडे करत होतो, तर माझ्या बिझनेसमध्ये मी 60% मी कमी आलो. माझं वार्षिक उत्पन्न मी 60% कमी आलो त्यावेळेपेक्षा. पण माझं मानसिक समाधान 100% वाढलं की मी माझ्या इथं शेतीत काम करतो, माझ्या गावात मी काम करतो, माझ्या लोकांसाठी मी काम करतो, माझ्या लोकांच्यात मी काम करतोय. तर तुमच्या माध्यमातून ह्या मुलाखतीच्या शेवटी जाऊन जाताना मी माझ्या वतीने एकच सांगाल की माझे जे भावंड आहेत, गावची मुलं आहेत, हे सगळे की जे उच्च शिक्षित झालेत, त्यांना एकच विनंती, शेवटी पैशाला
लिमिट नाही, पैशाला शेवट नाही, तुम्ही काय कमवताय त्याला शेवट नाही. पण हे सगळं करत असताना माझं गाव, माझं घर, माझी आई वडील आणि माझा परिवार ह्याच्यावर पण थोडंसं लक्ष असावं आणि त्याच्यासाठी आपण आता वेळ द्यायला शिकावं. ज्यावेळेस तुम्ही गेलात त्यावेळेस आपली परिस्थिती हालाकीची होती हे मान्य, पण आज तुम्ही तिथे जाऊन चांगल्या प्रकारे सेटल झालात, तुम्ही चांगली आर्थिक सोबतता चांगली आली, बंगला झाला, गाडी झाली, सगळं झालं. आता तुम्ही थोडंसं प्रत्येकाने लक्ष देत आहेत, मी नाही असं नाही कोणाला म्हटलं, पण अजून थोडंसं लक्ष द्यावं, माझ्या गावाकडे लक्ष द्यावं, आपला गाव म्हणून गावाकडे लक्ष द्यावं आणि थोडं आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, असं मी तुमच्या वतीने एक तरुणांना आवाहन करतो की प्रत्येक तरुणाने महिन्यातले कमीत कमी 4 दिवस आपल्या गावाच्या कुटुंबासाठी काढावेत आणि तिथं आपल्याला लक्ष द्यावं, असं तुमच्या माध्यमातून मी एक तरुणांना आवाहन करतो. नक्कीच, म्हणजे पहा की आयुष्याच्या शेवटला की पैसा भरपूर येतो, परंतु तुम्ही आनंदी असलं पाहिजे आणि आपला वेळ आपल्या गावासाठी, आपल्या मातीसाठी, की ज्या मातीतून आपण पुढे गेलेलो आहे त्या मातीसाठी दिला पाहिजे, हाही संदेश तात्यांनी दिला. तात्या, आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही इथं आलात, मला माझी मुलाखत